13 एप्रिल. संतांचा व्यवहार सरळ रोकडा असतो. साधू संत देहास सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झाले म्हणून रडणे मूर्खपणाचे आहे. म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते. संतांच्याकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक नात्या गोत्याचेही नसतात. संत त्यांना काही देत नसतात. ते इतके कष्ट करतात याचे कारण म्हणजे संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा होय. संत एकांतात जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात व एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही, पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात जातात. स्वच्छ वाहणाऱ्या पाटामधून 4 ओंजळी पाणी इकडे तिकडे टाकले तर त्या पाटात काय कमी होणार? तसा संतांचा संसार असतो. आपल्याला तो अवाढव्य दिसला तरी भगवंताच्या सृष्टीमध्ये तो अगदी एवढासाच असतो. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यावयाची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा. परंतु संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणारे लोक कमी असतात. ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात. मोठ्या संतांचा ग्रंथ आहे म्हणून नुसता वाचणारे लोक त्याहून जास्त असतात. त्याहून आणि त्याहीपेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात. श्री महाराजांच्याकडे एकदा एक विद्वान गृहस्थ आले. त्यांनी तुकोबांच्या गाथेचा चांगला अभ्यास केलेला होता. त्यांनी श्री महाराजांना असा प्रश्न विचारला की तुकारामांच्या गाथेमध्ये सर्व ठिकाणी वेदांत भरलेला आहे. त्यांचा एक अभंग असा आहे की पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने. याचा अर्थ काय समजावा? त्यावर श्री महाराज म्हणाले, मागच्या जन्मी तुकाराम बुवांनी ते केलेले असणार यात शंका नाही, पण संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते. अमुक एक ग्रंथ कोणी लिहिला, केव्हा लिहिला, कोठे लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे या गोष्टी संतांना सांगता येणार नाहीत, पण त्या विषयाचे मर्म बरोबर ठाऊक असते. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार: नाम ही कधीही नाहीशी न होणारी जिंदगी म्हणजे इस्टेट आहे. जय श्रीराम.